यवतमाळच्या शेतकऱ्यांनी सरकारच्या कर्जमाफीच्या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे। नियमित कर्ज फेडणाऱ्यांचं कर्ज सरकारकडून माफ झालं पाहिजे अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। उशिरा का होईना कर्जमाफीच्या निर्णयानं आनंद झाला अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। देवेंद्रजीचं सरकार आलेलं आहे, त्यांनी कर्जमाफी देऊन अशी घोषणा केली होती, पण उशिरा का होईना त्यानं कर्जमाफीची कॅबिनेटमध्ये मंजुरात दिलेली आहे। का आम्हाला रेग्युलर शेतकऱ्यांना आणि कर्जमाफी जे थकीत आहे त्यांना 7/12 कोरा करावा। देवेंद्रजीचं सरकार आलेलं आहे, त्यांनी कर्जमाफी देऊन अशी घोषणा केली होती, पण उशिरा का होईना त्यानं कर्जमाफीची कॅबिनेटमध्ये मंजुरात दिलेली आहे। का आम्हाला रेग्युलर शेतकऱ्यांना आणि कर्जमाफी जे थकीत आहे त्यांना 7/12 कोरा करावा। तर राज्यभरातल्या शेतकऱ्यांच्याही प्रतिक्रिया कर्जमाफीच्या निर्णयावर येत आहेत। बघूयात काय म्हणतायत राज्यातले शेतकरी। मी येवला तालुक्यातील खेरगाव गाव येथील शेतकरी कुटुंबात जन्माला आलेला असून शेतकरीच कुटुंब आहे, परंतु शेतकरी शासनाने जो निर्णय घेतला आता फडणवीस सरकारने कर्जमाफीचा, तो विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर का घेतला बा? त्याला अगोदर करायला ते काही शेतकऱ्यांची मतं होती का? इतर नगरसेवकांची मतं, त्यांना शेतीचं काहीच देणं घेणं नाही। मग असं असताना कुठेतरी आम्ही दाखवून या गव्हर्नमेंटने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसू नये, त्यांनी त्वरित ती कर्जमाफी करावी अशी मी फडणवीस सरकारला नम्रतेची विनंती करतो। आणि जेणेकरून शेतकरी राजा हा या आता येणाऱ्या निसर्गाचा म्हणजे जूनमध्ये पाऊस पडतो, जेणेकरून ती कर्जमाफी या शेतकऱ्यांना उपयोगात येऊन त्या शेतकऱ्यांना काही बी बियाणं घेता येईल। 18 जून नंतर जर शेतकऱ्यांना तुम्ही कर्जमाफी दिली तर तो शेतकरी निश्चितच बी बियाणं आणि खतं घेण्यासाठी वंचित राहील। म्हणून या गव्हर्नमेंटने कोणत्याही मागचा पुढचा विचार न करता, बोलाची बात आणि बोलाची कडी न दाखवता त्वरित त्यांनी 30 जून तारीख दिली होती, त्याच तारखेला त्यांनी तसं पाहायला गेलं तर कर्जमाफी करायला पाहिजे। हा शेतकऱ्यांचा त्यांच्यावरती आक्रोश आहे। आपण बघतोय काही शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की आता याच्यात वेळकाढूपणा करायला नको। विधान परिषदेच्या निवडणुकांमुळे लवकरात लवकर शेतकऱ्यांना ही कर्जमाफीचा लाभ मिळाला पाहिजे। त्यामुळे शेतकऱ्यांना पाऊस सुरू होण्याच्या अगोदर खतं खरेदी करण्यासाठी त्याचा फायदा होईल, शेतकऱ्यांना मशागतीसाठी त्याचा फायदा होईल। विशेष म्हणजे विधान परिषदेची जी आचारसंहिता आहे ती 22 जूनला संपणार आहे। 22 जूनला संपणार आहे आणि पेरणीचा 7 जून 8 जून 15 जूनपर्यंत पेरणी करणं अपेक्षित आहे। मग ते कर्जमाफी जर त्याच्यानंतर काय आचारसंहिता संपल्यानंतर आमच्या काय कामाची, अगोदर जर आताही करायला अडचण नवीन ते नाही, त्याला आता केली तर ती शेतकऱ्याला तात्काळ पेरणीसाठी बियाण्याला किंवा खताला काम येईल। ती जूनमध्ये पुन्हा दुसऱ्या निवडणुका लागले तर पुन्हा आचारसंहितेचा अटकण, आणि मग ते शेतकऱ्याला कर्जमाफीचा फायदा होणारच नाही ना। इतक्या दिवसानं चाललंय भिजत घोंगडत, त्यांनी तात्काळ कर्जमाफी करायला पाहिजे। यापूर्वी देखील दिली होती कर्जमाफी दिली होती पूर्वीची। आता कर्जमाफी शेतकऱ्याला मालाला भाव दिला तर कर्जमाफीची गरजच नाही हो, पण शेतकऱ्याला ते कर्जमाफी म्हणजे मालाला भाव नाही देत, आणि PM चे 500 हे 500 हे भीक म्हणजे शेतकऱ्याला लाचार करून ठेवलंय। त्याला मालाला भाव दिला, कापसाला 10,000, सोयाबीनला 8,000, अहो ते कर्जमाफी कधीच आयुष्यात मागणार नाही, गरजच नाही त्याला लाचार करून ठेवलं। PM चे घ्या, याचे घ्या, मोदीचे, याची गरजच नाही आम्हाला आमच्या मालाचं मोल द्या। नारायणवाडी।